नमस्कार. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करते. आपल्या स्वागताध्यक्ष सौरभ नाफडे इथे उपस्थित आहेच, पण त्याच्या अगोदर मी एक दोन शब्द बोलते की आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचा हा अनेक वर्षाचा उपक्रम आहे आणि आता आपण सगळी नक्षत्र घेतली होती आतापर्यंत. त्या नक्षत्रांच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि फक्त रेवती नक्षत्र आपलं राहणार आहे फक्त, कारण त्यांना जमणार नव्हतं म्हणून ते त्यांचं फक्त राहिलेलं आहे. बाकी सगळी नक्षत्र आपली पूर्ण होतील. आणि विशेष म्हणजे की ही जी नक्षत्र आहेत ही सगळी विद्यार्थ्यांनी मांडलेली आहेत. विद्यार्थी वक्ते होते आणि अतिशय सुंदर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्या नक्षत्रांवरचा अभ्यास इथं मांडलेला आहे. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते की आपल्या क्लासमधलेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण हा उपक्रम चालू केला. कधी मी व्याख्यान देते, कधी बाहेरचे लोक येतात व्याख्यान द्यायला. तर प्रथम आपल्या आजचे जे स्वागताध्यक्ष आहेत सौरभ नाफडे, तर यांचा म्हणजे अगदी परिचय नेहमी होतोच त्यांचा, पण आता मी जरा करून देते की आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचा अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. शास्त्री परीक्षेमध्ये भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो रँकमध्ये आलेला आहे. पुण्यामध्ये पहिला आलेला आहे. असं त्याचं तो इंजिनियर आहे स्वतः. त्याचे स्वतःचे क्लासेस आहेत. हाही एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे शिकून गेल्यानंतर स्वतःचा अभ्यास त्यांनी वाढवला आणि त्यांनी स्वतःचे क्लासेस पण चालू केलेले आहेत. तर असा हा सौरभ आपल्या इथे अजूनही आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे. तर तो अजूनही आपल्याला त्यांनी सोडलेलं नाहीये. म्हणजे एवढ्या आभाळाला हात पोचलेले असले तरी सुद्धा त्याचं मी स्वागत करते आणि आता स्वागताध्यक्ष म्हणून मी त्याच्याकडे सूत्र सोपवते. सांगायचं म्हणजे की आत्ताचं हे जे व्याख्यान आहे हे आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचं 52वं व्याख्यान आहे. तर सुरुवात करूया. आणि आजचे जे वक्ते आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. खूपच छान तयारी केलेली असेल त्यांनी. आणि आभार मनीषा शिवरकर ह्या पण आता पहिल्यांदाच आभार मानणार आहेत याचे. त्यांनाही मी खूप शुभेच्छा देते आणि सूत्र सौरभकडे सोपवते. नमस्कार. श्री गणेश आहे. माझे गुरु महाराजांचा नमस्कार करू आणि माझ्या ज्योतिषशास्त्रातल्या गुरु श्रीपाद मॅडम यांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करतो. सगळ्यांचं आजच्या ह्या नक्षत्रांचं देणं भाग 8वा यामध्ये सगळ्यांचं मी अतिशय मनापूर्वक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मॅडमनी माझी माहिती दिली त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे मॅडम. मी अजूनही तुमचा एक शिष्यच आहे, त्यामुळे मी सतत ही नाळ कधी सोडणार नाही. त्यामुळे अजिबात तो काही प्रश्न नाही. मी तुमच्याकडे शिकलेलो आहे आणि तुमच्याकडेच कायम तुमचं प्रथम शिष्य आहे, तेव्हापासून मी सोडणार नाही. दुसरी, आज आपल्याला 3 व्याख्याते लाभलेले आहेत. त्यातले प्रथम जे व्याख्याती आहे ते आमच्या क्लासमधली सर्वात लहान अशी श्रुती पेशवे. ही आज तिचं प्रथमच ती बोलणार आहे. पूर्व भाद्रपदा या नक्षत्रावरती ती आपल्याला माहिती देणार आहे. तिचा थोडक्यात मी तुम्हाला सगळ्यांना परिचय करून देते. तिने B.Com पूर्ण केलेलं आहे आणि ती M.Com आणखीन B.Ed ती आता करणार आहे. ती पण बहुतेक शिक्षिका होऊ इच्छित आहे आणि त्याचबरोबर तिने जपानी भाषेच्या अनेक परीक्षा दिलेल्या आहेत. अग्निहोत्री मॅडमकडे तिने पंडित आणखीन विशारद या दोन्ही पदव्या मिळवलेल्या आहेत. त्याचबरोबर ती आता ज्योतिषशास्त्रीचाही अभ्यास करत आहे. असे हुशार श्रुती पेशवे आपल्याला आज पूर्व भाद्रपदा या नक्षत्रावरती तिचे विचार प्रदर्शित करणार. श्रुती, अनम्यूट कर. तर आवाज येतो? हो, छान आवाज येतो, बोल. तर माझा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. श्री गणेशाला वंदन करून आणि अग्निहोत्री मॅडमना नमस्कार करून बोलायला सुरुवात करते. आपल्या 27 नक्षत्र माळेतील पूर्व भाद्रपदा हे 25वं नक्षत्र आहे. फार पूर्वी नक्षत्र चक्रात भाद्रपदा हे एकच नक्षत्र होते.
ज्योतिषाने त्याचे पूर्वा व उत्तरा असे 2 भाग केले आहेत. आकाशात या दोन्ही नक्षत्रांचा मिळून एक मोठा चौकोन तयार झालेला आहे. पाश्चात्य लोकांनी त्याला पेगासस असे नाव दिलेले आहे. हे नक्षत्र साधारणपणे आपल्याला अवकाशात ऑगस्ट या महिन्यात दिसून येतं. भारतीय अभ्यासकांना या भाद्रपदाची फार पूर्वीपासून ओळख आहे. अगदी वेदकाळापासून हे ज्ञान त्यांना ज्ञात होते. वैदिक काळात या नक्षत्राला भाद्रपदा न म्हणता पौष्ट्रपदा असे ओळखले जात होते. रामायण काळापर्यंत पौष्ट्रपदा हे नावच विचलित होते. भद्र म्हणजे कल्याण करणे, म्हणूनच पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे पूर्व आयुष्यात कल्याण करणारे नक्षत्र म्हणून ओळखले जाते. हे नक्षत्र अधोमुखी, क्रूर, उग्र, मध्यलोचनी, मनुष्यगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचे 3 चरण कुंभ राशीत व 4था चरण मीन राशीत येत असल्याने हे त्रिपाद नक्षत्र आहे. नक्षत्राची लांबी 23°20 कला ते 3°20 कलापर्यंत आहे व कुंभ व मीन राशीत हे नक्षत्र विस्तारलेले आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. यात मेष, वृषभ, मिथुन, कर्क हे चरण येतात. मंगळ, शुक्र व बुध आणि चंद्र हे त्यांचे चरण स्वामी आहेत. त्यामुळेच गुरु, शनी, मंगळ, शुक्र, बुध, चंद्र या सर्व ग्रहांचा या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकावर प्रभाव असतो. म्हणूनच या नक्षत्रात शनीची चिकाटी, दूरदर्शीपणा, गुरुचा शहाणपणा, बुद्धिमत्ता, प्रगल्भ बुद्धी, मंगळाचे धाडस, चंद्राची संवेदनशीलता याचा सुंदर मिलाफ झालेला आढळून येतो. या नक्षत्राची नाडी आद्य नाडी आहे. आयुर्वेदानुसार या व्यक्तींची वात प्रकृती दर्शवते. म्हणूनच या व्यक्तींनी वातुळ पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. या नक्षत्राचा गण हा मनुष्य गण आहे. मनुष्य गणात जन्म झालेल्या व्यक्ती राजस गुणाचे असतात. काहीशा स्वार्थी, मतलबी, चतुर, दूरदर्शी, स्वाभिमानी, साहसी, काहीशा परावलंबी व ते मान्य न करणाऱ्या, व्यवहार कुशल, कलासक्त, कलाप्रेमी, रसिक, दानी आणि भोगी वृत्तीच्या असतात. या नक्षत्राचं दान सुवर्ण दान आहे. या जातकानं सुवर्ण दान अवश्य करावं. पूर्व भाद्रपदा नक्षत्राची देवता अजैक चरण आहे. प्रेरणा देणारी, गर्जना करून आकाशाला धारण करणारी ही देवता आहे. पृथ्वी व आकाशाला दृढ व स्थिर करणारी ही देवता असा वेदांत उल्लेख आढळतो. या नक्षत्राचा वृक्ष आम्र वृक्ष आहे. या या वृक्षाची इंग्रजी ओळख अॅनाकॉर्डियसा मँगीफेरा इंडिका म्हणून देखील आहे. हे नक्षत्र अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर खोदणे, तलाव खोदणे, वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे खणणे, विहिरी, तलाव, धरणातील गाळ काढणे इत्यादी कार्य आपण ह्या नक्षत्रावर करू शकतो. हे नक्षत्र चिबिट लोचनी नक्षत्र आहे. जर या नक्षत्रावर वस्तू हरवली तर ती पश्चिम व उत्तरेस शोधावी म्हणजे ती सापडते. या नक्षत्राचे तत्व हे अग्नी तत्व आहे. त्यामुळे व्यक्ती करारी असते, चपळ असते, उत्साही असते. ह्या व्यक्ती कुठलेही काम तडफदारपणे पार पाडतात. या नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव धाडसी असतो, काहीसा कठोर असतो, सद्गुणी, सत्शील, नम्र, विद्याव्यासंगी, देवभक्त, सेवावृत्तीच्या ह्या असतात. मुलाबाळांच्या सुखात समाधान मानणाऱ्या असतात. परोपकारी, बोलक्या व समाजप्रिय असतात. हे नक्षत्र शुभ व रजोगुणी आहे. हे नक्षत्र फारसे धडाडीचे, कर्तृत्ववान आणि कर्तबगार नाहीये. धोका पत्करून उगाच कशाचाही आहारी जाऊन काम करत नाहीत. आपला आवाका व कुवत सांभाळून हे व्यक्ती काम करतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या सहाय्यानं हळूहळू अधिकार पदावर जातात. त्यामुळेच या नक्षत्रात बुद्धिमान पण आश्रित गुरुचे नक्षत्र असं म्हटलं जातं. ह्या नक्षत्रावर येणारे कार्यक्षेत्र पाहूयात. व्यक्ती शिक्षक, प्रोफेसर, कायदेतज्ञ, विद्वान, आर्थिक घडामोडींशी निगडित व्यवसाय व नोकरी, विश्वस्त, हॉस्पिटल निरीक्षक, नगरपालिकेत मेयर, ग्रामयोजना, तंटामुक्त केंद्र, गावातला पंच, सार्वजनिक विकास अधिकारी, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, कथावाचक, लेखक ह्या कार्यक्षेत्रात साधारणपणे हे असतात. ह्या नक्षत्रावर पायाचे घोटे, घोट्यावरील नाड्या, पाय, अंगठा हे अवयव येतात. हृदयाचे अनियमित स्पंदन, हृदयावर सूज येणे,
पाय, गुडघे, घोट्यावर सूज येणे, पायाला घाम येणे, हर्निया, पोलिओ, वाकडा पाय असणे इत्यादी आजार या नक्षत्रावर संभवू शकतात. या नक्षत्रावर 3 व 8 या अंकाचा प्रभाव असतो. 3 हा गुरुचा अंक आहे आणि 8 हा मंगळाचा अंक आहे. त्यामुळे गुरु आणि मंगळ यांचे पण गुण आपल्याला या नक्षत्रावर दिसून येतात. तर 9 ग्रहांपैकी जर ग्रह पूर्व भाद्रपदा नक्षत्रात असतील तर ते काय फळ देतील हे आपण पाहूयात. रवी जर ह्या नक्षत्रात असेल तर त्या व्यक्ती बुद्धिमान असतात, विद्वान असतात, संशोधन वृत्तीच्या असतात, सामाजिक प्रतिष्ठा, मानसन्मान यांना मिळतो, कल्पकता, लेखन, वक्तृत्व कला यांच्या ठायी असते. रवी जर पीडित असेल, पीडित म्हणजे पापग्रहांच्या कुयोगातला 6-12 स्थानी पापग्रहांच्या दृष्टीत आणि साहचर्यात जर रवी असेल तर अनारोग्य, अपघात, दीर्घ मुदत संभवतात. असेल म्हणजे त्यांचं जन्म नक्षत्र चंद्र असेल तर विद्या व्यासंगी असतात, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करतात आणि बोलतात, यांना सूचक स्वप्न पडतात, एखादी कला यांना अवगत असते. हा चंद्र जर पीडित असेल तर मनोविकारी, वातविकार व कफविकार यांना उद्भवतो. कधीतरी आयुष्यात यांच्या नाट्यमय घटना घडते. मंगळ जर या नक्षत्रात असेल तर टेक्निकल स्किल चांगलं असतं, उत्साही, हरहुन्नरी, खेळाची आवड यांना असते. मंगळ जर पीडित असेल तर भांडखोर, सूडबुद्धीने वागणारे, कोर्टात यांना अपयश येऊ शकते, उष्णता विकार आणि मूळव्याध हे आजार संभवू शकतात. बुध जर या नक्षत्रात असेल तर लेखक आणि वाचनाची आवड असते, यांचे बोलणे प्रभावी असते, काउन्सिलिंग क्षेत्रात हे काम करू शकतात, कम्युनिकेशन स्किल चांगली असते. आणि हा जर बुध बिघडला असेल तर संशयी, तिरसट, टाकून बोलणारे आणि धांदरट असतात. गुरु जर या नक्षत्रात असेल तर सार्वजनिक कार्यात, शिक्षण संस्थेत, धार्मिक संस्थेत आणि संप्रदायात काम करणे यांना आवडते. या लोकांचा सल्ल्यांचा अनेकांना फायदा होतो. धर्मप्रसार, पौरोहित्य, प्रवचन, व्याख्यान यातून त्यांना मानसन्मान आणि पैसा मिळतो. अशुभ गुरु जर असेल या नक्षत्रातला तर कोर्ट कचेरीमध्ये अपयश येऊ शकतं, संततीशी यांचं पटत नाही आणि वार्धक्यात परावलंबित्व येते. शुक्र जर या नक्षत्रात असेल तर व्यक्ती भोगी असते, विलासी असते, कलावंत असते, साहित्य, नाट्य, संगीत, वादन कला, चित्रकला, नृत्यासारख्या कलांमध्ये अग्रगण्य असतात. नाटक, सिनेमा, टीव्ही, ब्युटी क्षेत्र या क्षेत्रांशी संबंधित व्यवसाय यांचा असतो. आणि शुक्र जर अशुभ असेल तर गुप्त प्रेम प्रकरण, भाषा हे लोक नीट वापरत नाहीत आणि जनमानसात त्यांची प्रतिमा बिघडते. शनी जर या नक्षत्रात असेल तर तत्वज्ञानांची यांना आवड असते, PSCS, वकिली, व्यवस्थापन क्षेत्रात पुढे येतात, चिंतनशील आणि गंभीर वृत्तीचे हे लोक असतात. ह्या नक्षत्रावर येणार जन्म झालेल्या व्यक्तींची ओळख पाहूयात. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं हे नक्षत्र आहे. सिने अभिनेत्री रेखा हिचं देखील हे नक्षत्र आहे. अमेरिकन इंडस्ट्रियलिस्ट हेनरी फोर्ड यांचं देखील हे नक्षत्र आहे. टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचं देखील हे नक्षत्र आहे. तर मी स्क्रीन शेअर करून रामकृष्ण परमहंस यांची कुंडली विश्लेषण करू इच्छिते. दोन मिनिट. स्क्रीन दिसते का? हॅलो. हो दिसते. बोल बोल बोल. रामकृष्ण परमहंस यांचं पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे आणि लग्नात कुंभ रास आहे. तर कुंभ रास ही उच्च कोटीची आध्यात्मिक रास आणि भौतिक तत्वाची रास आहे आणि यांचा चंद्र पूर्व भाद्रपदा नक्षत्रातला हे गुरुचे नक्षत्र आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता,
पराकोटीची भावनिकता, आध्यात्मिक आणि संवेदनशीलता हे गुण आपल्याला यांच्यामध्ये दिसून येतात. लग्नेश भाग्यात उच्चीचा आहे, त्यामुळे उच्च कोटीचे आध्यात्मिक ज्ञान त्यांना होते. लग्नात रवी बुध चंद्र हर्षल हे कॉम्बिनेशन आहे आणि वक्री गुरुच्या हे दृष्टीत आहे, त्यामुळे पारमार्थिक ज्ञान त्यांना दिसून येते. हा जो चंद्र पूर्व भाद्रपदा नक्षत्रातला आहे तो षष्ठेश पण आहे आणि षष्ठेश लग्नात आहे आणि गुरु पंचमात वक्री आहे, त्यामुळे यांना शारीरिक पीडा दर्शवते. इथे माझं व्याख्यान संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद. मॅडम पुढचं घेऊया ना. हा, श्रुतीने प्रयत्न तर खूप चांगला केला. आणि असंच व्याख्यान पुढे देत राहा असं मी तिला सांगेन. आमच्या क्लासमधली छोटी विद्यार्थिनी पण कुठलाही कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम PDF तयार करायची तर ती अगदी व्यवस्थित करून देते. सगळ्यांना मदत करण्याची तिची हे आहे, सवय आहे नेहमीची. पूर्व भाद्रपदा नक्षत्र तिने चांगलं मांडलंच. थोडस त्याबद्दल मी असं सांगते की पूर्व भाद्रपदा नक्षत्राचं वर्णन मृत्यूदायक असं काही ठिकाणी आपल्याला दिसतं. याचा आकार यमलाकार आहे. या नक्षत्राचा जो आकार आहे तो यमलाकार आहे आणि याची देवता जी अजैक पाद आहे ते शिव किंवा रुद्राचंच रूप आहे. त्यामुळे काय होतं की ह्या शिव आणि रुद्राचं रूप असल्यामुळे या नक्षत्रामध्ये असणारे जे लोक आहेत ते खूप तापट असतात थोडेसे आणि राग फार यांना पटकन येतो. अगदी घाईघाईने बोलणं आणि गडबडीत असल्यासारखं चालणं ह्या लोकांचं आपल्याला थोडस दिसतं. रुद्राशी संबंधित असल्यामुळं खूप शीघ्रकोपी असतात हे लोक. थोडेसे स्वार्थी असतात, थोडे कंजूस असतात आणि भविष्यात डोकावून पाहण्याची यांना खूप सवय असते ह्या नक्षत्राच्या लोकांना. किंवा यांचे जे उद्योग आहेत तर ते म्हणजे कर्म त्यांचं कसं असतं की ज्या उद्योगामध्ये खूप यातना होतात, दुःख होतं, बरे न होणारे आजार, याच्यामध्ये जशा माणसाला यातना होतात तर तसं यातनांवर कर्म करणारी जी लोक आहेत तर ही या पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे त्याच्यावर उपचार करणारे जे वैद्य आहेत तर ते वैद्य ह्या नक्षत्रामध्ये जन्म घेतात. बघा, तुरुंग मध्ये काम करणारी लोक किंवा सफाई कामगार याच्यामध्ये आपल्याला ही नक्षत्र दिसतात. थोडेसे तिरसट असतात, म्हणजे एखादी गोष्ट त्यांना सांगितली की हटून बसणं हा जरा त्यांचा स्वभाव असतो. आपल्या मनासारखंच वागणं हा थोडासा या नक्षत्राचा स्वभाव आहे. अकारण त्रागा करतात आणि दुसऱ्याचे दोष दाखवणं हा एक त्यांचा स्वभाव असतो. बघा, निसर्गामध्ये जे निसर्ग कोप होतात, म्हणजे अतिवृष्टी होते, भूकंप होतात, आगी लागतात, दुष्काळ पडतो, स्फोट होतात, तर अशा अनर्थकारक गोष्टींवर या नक्षत्राचा अंमल आहे थोडासा. आणि रूढीविरुद्ध वागण्याची थोडी या नक्षत्राची सवय. क्रूर कर्म करतात आणि क्रौर्याचं समर्थन करणं हाही एक थोडासा दोष या लोकांचा आहे. निगेटिव्ह विचार हे लोक जास्त करतात. त्यांनी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, म्हणजे आयुष्यामध्ये ते जास्त पुढे येतील. यांच्याशी भागीदारीत व्यवसाय कोणी करू नये असं थोडंसं आहे, कारण पटत नाही, यांचं कोणाशी पटत नाही. ह्याचा अंमल शरीराच्या दोन्ही बाजू, बरगड्या, पायाची बाहेरची बाजू, तळवे, डावी मांडी याच्यावर आहे. आणि हे जे हठयोगी असतात, तुम्हाला माहिती आहे हठयोगी स्वतःच्या जीवाला त्रास करून मोक्षाप्रत जाण्याची त्यांची एक हे असते. तर हठयोगी किंवा आत्मक्लेश करून मोक्षाप्रत जाणारे जे लोक आहेत तर ते ह्या नक्षत्रामध्ये जन्म घेतात. तर नक्षत्र म्हणजे काय,
हे खूप अभ्यास करून हे विद्यार्थी नक्षत्र मांडतात, परंतु थोडंसं या नक्षत्राबद्दल अजून थोडीशी माहिती द्यावी म्हणून मी बोलले. खरं म्हणजे की एक गुरुच्या याच्यातून म्हणजे भूमिकेतून जरा बोलले, त्यामुळं तसं कोणी वाईट वाटून घेऊ नये. परंतु थोडंसं मला असं वाटतं की आपण जे बोलतो त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा जर झाली तर अजून लोकांना पण याच्यामधून ज्ञान चांगलं मिळतं आणि तुम्हाला पण पुढच्या दृष्टीने हे चांगलं आहे. पण अतिशय अभ्यास करून छान बोललीस तू. सगळे ग्रह पण त्या नक्षत्रामधले चांगले मांडलेस. तर पुढची सूत्र मी सौरभकडे देते. श्रुती, तुझं अभिनंदन, छान केलंस. आता पुढच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सौ वनिता पाटील मॅडम, त्यांचा परिचय मी देतोय. मग त्या BSc BEd आहेत आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातनं LLM केलेलं आहे. त्या 12 वर्ष त्यांनी शिकवण्याचं कार्य केलेलं आहे. तसंच ते कायदेविषयक सल्ला पण देत होते. सध्या त्यांनी काही वर्षापूर्वी त्यांनी कविकुलगुरू कालिदास म्हणजे विद्यापीठातून त्यांनी पदवी स्वीकारलेली आहे. ते आता तिथे त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. त्या पहिल्या आल्या होत्या आणि आता गेली काही वर्ष त्या ज्योतिष कन्सल्टंट म्हणून पण काम करत आहे. म्हणजे त्या मॅडमचा आम्ही बरेच वर्ष ओळखतो. मॅडम अतिशय म्हणजे खोलात जाऊन अभ्यास करणार आहे आणि त्या पटकन त्या तुम्ही सांगितलं तर ते हो म्हणतील, पण त्याचं प्रत्येक बारकावे त्यांना खूप छान माहिती असतं. त्यांना प्रश्न विचारले की ते फार छान खोलात उत्तर देतात. अशा वनिता मॅडम, त्यांना मी बेस्ट ऑफ लक देतो आणि त्यांना म्हणतो की आज तुमचा जो विषय आहे त्याला तुम्ही सुरुवात करावं असं विनंती करतो. वनिता मॅडम, अनम्यूट करा प्लीज. धन्यवाद सौरभ. नमस्ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सर्वप्रथम माझ्या आयुष्यात प्रत्येक पावलांवर मला आजपर्यंत ज्ञानाचा प्रकाश प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ समस्त गुरुवर्यांना मी वंदन करते आणि आज हे व्याख्यान देण्यासाठी हे व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गुरुवर्या सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडमचे मी विशेष आभार मानते. समस्त श्रोतेगणांचेही आभार मानते आणि श्री गणेशाला वंदन करून मनपूर्वक वंदन करते आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. आज आपण नक्षत्रांच्या व्याख्यान मालिकेच्या तिसऱ्या टप्प्याकडे येऊन पोहोचलोय आणि नक्षत्र मालिकेतल्या 28 नक्षत्रांपैकी 26वं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रासंबंधी सविस्तर विवेचन करण्याची मला आज संधी मिळाली. सर्वप्रथम नक्षत्र अभ्यासून हे का गरजेचं असतं हे बघणं इथे मला संयुक्तिक वाटते. एखाद्या जातकासंबंधी आपल्याकडे कुठलीही माहिती नसते, त्याचं जन्म त्याचं डेट ऑफ बर्थ माहीत नसतं, प्लेस ऑफ बर्थ काहीही माहिती नसतं आणि काही लोकांना ते देणंही आवडत नाही, दुसऱ्यांना सांगणंही आवडत नाही. पण अशा वेळी केवळ त्याचं जन्म नक्षत्र किंवा लग्न नक्षत्र आणि त्या दोन्हीशी संबंधित चरणांबद्दल जर आपल्याला माहिती असेल तरी देखील आपण त्या जातकाच्या विषयी अनेक गोष्टीचा अंदाज लावू शकतो. आणि म्हणून जातक कोणत्या नक्षत्रात जन्माला आहे किंवा त्याचं कोणतं लग्न नक्षत्र आहे हे जाणणं आणि त्यांच्याशी संबंधित चरण जाणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने हा नक्षत्रांचा अभ्यास आपल्याला फार महत्त्वाचा ठरणार आहे. जन्म नक्षत्र आणि चंद्र नक्षत्र आणि लग्न नक्षत्र यांच्याशी संबंधित चरणांचे स्वामी यांचे गुणधर्मांचा समन्वय हा त्या जातकाच्या व्यक्तिमत्वामधून प्रगट होत असतो. तिथे चंद्र आणि लग्न यापैकी जे बलवान असेल त्या संबंधी नक्षत्र आणि चरण स्वामी यांचे गुणधर्म जास्त ठळकपणे दृष्टिगोचर होताना दिसतात. या संदर्भात विवेचन करताना कश्यप ऋषी म्हणतात, जन्मभे जन्मसमये पापग्रह समन्विते गुणाश्च निर्गुणा सर्वे शुभयुक्ते गुणागुणा.
अर्थात जन्म नक्षत्र जर पापयुक्त पापविद्ध म्हणजे पापग्रहानं वेधित किंवा पीडित असेल तर त्या ग्रहाचा स्वभाव आणि गुणधर्म देखील ते नक्षत्र ग्रहण करतं. ज्या योगे त्या नक्षत्राच्या शुभ गुणधर्मांचा प्रभाव कमी होतो असं आपल्याला दिसून येतं. जन्म नक्षत्र शुभ आणि कारक ग्रहांनी युक्त असेल तर त्याच्या शुभ गुणांची वृद्धी होते आणि शुभ फलं जास्त प्रदान करण्याची त्याची क्षमता वाढते. जातकाचं जन्म नक्षत्र आणि लग्न नक्षत्राची स्थिती तपासणं किती गरजेचं आहे हे या विवेचनावरून आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच आज आपण उत्तरा भाद्रपदा नक्षत्राबद्दल सविस्तर विवेचन करूया. उत्तरा भाद्रपदा या नावामध्ये जो भद्र हा शब्द आहे त्याचा अर्थ कल्याणकारी असा आहे आणि उत्तरा ह्याचा अर्थ उत्तर आयुष्याच्या कालखंडात म्हणजेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या नावावरून आपल्याला असा बोध होतो की जातकाच्या उत्तर आयुष्यात कल्याणकारी ठरणारं हे नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा विचार करताना आपल्याला केवळ उत्तरा भाद्रपदाचा विचार करून चालत नाही तर पूर्व भाद्रपदा नक्षत्र आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र यांचा संयुक्तिक विचार करणं गरजेचं ठरतं. कारण पूर्वा भाद्रपदा नक्षत्र जातकाला पूर्वायुष्यात फळ देतं तर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र हे जातकाला त्याच्या पूर्वायुष्यामधल्या ज्या कष्ट श्रम आणि कर्म केलेलं असेल त्याचं शुभफल त्याला उत्तरायुष्यात प्रदान करतं. ही दोन स्वतंत्र नक्षत्र असली तरी आकाशात आपण जेव्हा यांना बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्यामध्ये असणाऱ्या दोन तारे म्हणजे एकूण 4 ताऱ्यांचे मिळून एक मोठी पलंगाकृती आकृती उन्हाळ्यामध्ये पहाटे पूर्व क्षितिजावर आपल्याला दृष्टीस पडते. या पलंगाचे पुढचे 2 पाय म्हणजे पूर्व भाद्रपदा नक्षत्रातले 2 तारे असून मागचे 2 पाय हे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील 2 तारे आहेत. पूर्व भाद्रपदामध्ये कुठले तारे आहेत हे आपल्याला आत्ता श्रुतीने सांगितले. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे अल्फा पेगासी आणि बीटा पेगासी हे 2 तारे असून ह्या चौकोनाच्या पूर्वेकडचे 2 कोपरे आहेत. त्यापैकी उत्तरेकडचा तारा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातला ठळक तारा आहे. पाश्चात्य लोकांनी याला अँड्रोमेडा संवाद समाविष्ट केले आणि याचंच नाव अल्फाट्स असंही आहे. त्याच्या सरळ रेषेमध्ये उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा दुसरा तारा म्हणजे गॅमा पेगासी आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातले तारे हे तेजस्वी पांढऱ्या रंगाचे आणि निळसर झाक असलेले असतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र मुख्यतः मीन राशीमध्ये 3°20 कला ते 16°40 कलापर्यंत व्याप्त असते. या नक्षत्राची क्रांती उत्तरेला 15°1 कला तर शर हा उत्तरेला 12°36 कलेपर्यंत आहे. आता आपण उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या नावांकडे वळूया. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची विविध नावं कुठली आहेत हे आपण बघूयात. या नक्षत्राचं वैदिक नाव हे प्रोष्ठपद असून संस्कृत नाव हे उत्तरा भाद्रपद आहे. तसंच वेदांग ज्योतिषामध्ये याचं नाव ही असून इंग्रजीमध्ये याचं नाव पेगासी किंवा अँड्रोमेडा आहे. काही ग्रंथांमध्ये याच्या इंग्रजी नावाचा उल्लेख अल्जेनबी असाही केलेला आढळतो. ह्या नक्षत्राचं अधिपत्य शनीकडे असून या नक्षत्राचे 4ही चरण मीन राशीत येत असल्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र असून त्याचा राशी स्वामी गुरु आहे. मीन राशीमध्ये 4 चरणांशी संबंधित नवमांश अनुक्रमे सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक असून त्यांची नावं अनुक्रमे तीक्ष्णांश, सौम्यांश, अभयांश आणि उग्रांश अशी आहेत आणि त्यांचं स्वामित्व अनुक्रमे रवी, बुध, शुक्र आणि मंगळाकडे. या नवमांशाचा विचार केला तर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातलं पहिलं चरण म्हणजेच मीन राशीचा दुसरा नवमांश हा सिंह नवमांश, तीक्ष्णांश. यामुळे याचं स्वामित्व रवीकडे आणि राशी स्वामी गुरु, नक्षत्र स्वामी शनी असल्यामुळे यांचा प्रभाव इथे दिसून येतो. यापैकी रवी शनीच्या शत्रुत्वामुळे या नवमांशातील ग्रहांची फळं थोडी त्रासदायक ठरतात. जातकाला इथं कष्ट संघर्ष करूनच यश प्राप्ती होते. या नवमांशात जन्मणाऱ्या जातकाचा संबंध इंजिनिअरिंग क्षेत्राशी असतो साधारणपणे. ज्या स्थानाचा अधिपती असेल त्याप्रमाणे फलप्राप्ती मिळते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणावर स्किट नावाचा तारा ज्याला मराठीमध्ये अश्वपाद असं संबोधलं जातं हा असून मीन राशीमध्ये हा 6°24 कलांवर असतो.
हा तारा दुसऱ्या प्रतीचा गडद पिवळ्या रंगाचा तारा आहे. हा तारा मंगळ आणि बुधाच्या गुणधर्माचा असून अत्यंत अशुभ फलदायी आहे. यातील पापग्रह जातकाला अशुभ फलदायी ठरतात. आर्थिक नुकसान, जीवनाला मोठी कलाटणी देण्याचे सामर्थ्य या ताऱ्याजवळील पापग्रहांमध्ये असतं. त्रिक स्थानातील पापग्रह व्यक्तीला मोठा आजार पण देतात. उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणातील पापग्रहांचा अग्नी राशीतील आणि वायू राशीतील पापग्रहांशी अशुभ सहचर्य असता मोठे आजार होऊ शकतात. उत्तरा भाद्रपद नक्षत्र पहिल्या चरणामध्ये स्किट ताऱ्याचे गुणधर्म हे अत्यंतिक दुर्दैवी, खून, आत्महत्या, प्रचंड जलाघात, अशुभ घटना, जीवनाला घाणेरडं वळण मिळणे, आर्थिक नुकसान होणे यासारखे असतात. उत्तरा भाद्रपदा पहिल्या चरणानं ज्या जातकाचा जन्म होतो त्या जातकाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता मोठे आणि लांब नाक, कामात चतुर, मांसाहारी, सुंदर शरीर, वन आणि पर्वतांमध्ये भ्रमण करणारा आणि मोठे डोके असणारा असतो. माझ्या अभ्यासामध्ये मी उत्तरा भाद्रपदा पहिल्या चरणामध्ये लग्न असणाऱ्या एका जातकाच्या कुंडलीचं अध्ययन करताना हे सगळं वर्णन त्याला तंतोतंत लागू पडल्याचा मला अनुभव आला. तसंच इथे जातकाला पर्वतांमध्ये आणि वनामध्ये भ्रमण करण्याचा छंद आहे असं सांगितलं आहे. तर ह्या जातकाला सुद्धा ट्रेकिंग आणि हायकिंग करण्याचा छंद होता. तसंच ह्या जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक चढउतारही बरेच येऊन गेले होते आणि त्याच्या भाग्याची त्याला साथ मिळत नव्हती. उत्तरा भाद्रपदा दुसरं चरण मीनेमधला तिसरा नवमांश हा कन्या नवमांश असून हा सौम्यांश आहे. या सूक्ष्मांशात मिळणारी फळं ही सौम्य रीतीने प्राप्त होतात. गुरु, शनी, बुध इथे फल देण्यास योगकारक ठरतात. येथे बुध स्वनवमांशात असल्याने जरी बुध मीनेत निचीचा होत असला तरी तो सौम्यतेने फळ देतो. मात्र फळं मात्र ही विलंबानेच मिळतात. या सूक्ष्मांशातील व्यक्ती विचारी आणि शांत असतात. एखाद्या पापग्रहाने या सूक्ष्मांशामधून वेध घेतला तर जातकाला त्याची सौम्य फळे मिळतात. उत्तरा भाद्रपदात दुसऱ्या चरणामध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींचा रंग गोरा असतो. परकार्यामध्ये उदासीन असतात. सुंदर नेत्र, सुलक्षण शरीर, धार्मिक, विद्वान, चतुर, उदार, नम्र स्वभाव, सौंदर्य इत्यादी गुण जातकामध्ये प्रकर्षाने दिसतात. बौद्धिकदृष्ट्या या चरणातील फळे शुभ मिळतात. उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावर बीटासेटी यालाच दिक्ता आणि मराठीमध्ये मंडूक असं नाव असलेला हा तारा मीन राशीमध्ये 9° 37 कलांवर आहे. हा तारा देखील अत्यंत अशुभ तारा आहे. हा तेजानं दुसऱ्या प्रतीचा पिवळ्या रंगाचा तारा आहे. तर हा तारा शनीच्या गुणधर्माचा असून हा कमी महत्वाचा आहे. यामुळे सतत वैफल्यग्रस्त राहणं, सतत प्रतिकूल परिस्थिती लागणे, सतत आजार, कलंक, दुर्दैव, पाशवी शक्तींकडून स्वतःचा नाश, अनिच्छेने आयुष्यात वेगळे बदल स्वीकारावे लागतात. यासारखी फळं या ताऱ्याजवळ पापग्रह असताच जातकाला मिळतात. या ताऱ्याजवळ गुरुसारखा शुभ ग्रह जरी असेल तरी त्याला फारशी शुभ फळं देण्याचं सामर्थ्य नसतं. उत्तरा भाद्रपदात तिसरे चरण आणि मीनेतला चौथा नवमांश हा तूळ नवमांश असून हा अभयांश आहे. या सूक्ष्मांशात शनी उच्चीचा होतो तर शुक्र या नवमांशामध्ये स्वराशीचा होतो. त्यामुळे हे दोन्ही ग्रह इथे चांगली फळं देतात. बुध, शुक्र, शुभचंद्र, गुरु या नवमांशात शुभ फलदायक ठरतात तर इतर ग्रहांची मिश्र फळे मिळतात. हा सूक्ष्मांश लग्नी असेल आणि तेथे जर शुक्र असेल तर व्यक्ती घरंदाज आणि शालीन सौंदर्याची असते. व्यक्तीनं एखादं कार्य चुकीच्या मार्गाने जरी केलं तरी या नवमांशामुळे त्या व्यक्तीला अभय प्राप्त होतं. उत्तरा भाद्रपदा हे तिसरे चरणावर ज्या व्यक्तींचा जन्म होतो असे जातक गुणवान, संकटाद्वारे पीडित, गुणांबाबत सुदृढ असणारे, वरिष्ठांची सेवा करणारे, कामामध्ये विशेष चतुर, विद्वान, धैर्यवान, नीतिमान आणि उंच नाक असणारे असतात. उत्तरा भाद्रपदाच्या चौथ्या चरणाचा विचार करता मीन राशीचा 5वा नवमांश वृश्चिक नवमांश असून हा उग्रांश आहे. इथं शनीचं नक्षत्र आणि मंगळाचं नवमांश असल्यामुळे शनी आणि मंगळाच्या एकत्रित गुणधर्मांमुळे जातकाचा स्वभाव तापट असतो. त्यामुळे या नवमांशात मंगळ जरी स्वनवमांशात येत असला तरी त्याचे फारसे काही फायदेशीर फळं जातकाला मिळत नाही. व्यक्तीचा कल हा उतावीळपणे झटपट कार्य करण्याकडे असतो आणि मला वाटतं ते मंगळामुळे ते काम जर होत नसेल तर व्यक्ती उग्र बनते.
कारण मंगळाला धीर नसतो. इथे मंगळाच्या गुणधर्माची वाईट कार्ये व्यक्तीच्या हातून होतात आणि त्यामुळे आयुष्याचं नुकसानही होतं. या नवमांशात चंद्रासारखा ग्रह असता मानसिक उग्रता देतो. शुक्रासारखा ग्रह या नवमांशात असेल तर उग्रतेमुळे धननाश किंवा धनहानी होते. या ताऱ्याजवळ मंगळ असेल तर व्यक्तीचं कार्य हे अत्यंत घातक ठरते. या चरणात जन्मणारा जातक हा उंच, सावळ्या रंगाचा, प्रतापी, नाक आणि डोळे छोटे, हिंसक स्वभावाचा, सुंदर दात असून याची सहनशक्ती कमी असते आणि हा बडबड करणारा असतो. या चरणातच मीन राशीमध्ये 16 अंशाच्या आसपास अल्जनीम, मराठीमध्ये ज्याला गोपद असं म्हणतो, हा तारा असतो. त्याचा उत्तरेश्वर 12°36 आहे. हा तेजानं तिसऱ्या प्रतीचा तारा असून पांढऱ्या रंगाचा तारा आहे. हा अशुभ तारा आहे आणि हा मंगळ आणि बुधाच्या गुणधर्माचा तारा असल्यामुळे या ताऱ्याजवळ पापग्रह असता कुप्रसिद्धी, मानहानी, अत्याचार, दुर्दैव, विवस्त्रता, निर्धनता, भिक्षेकरी वृत्ती या प्रकारची फळं जातकास प्रदान केली जातात. यातील पापग्रह व्यक्तीला मोठं अपयश देखील देतात. जातकाचा मानसिक कोंडमारा करण्याचं काम या ताऱ्याजवळचे ग्रह करतात. मात्र इथं मला एक नमूद करावंसं वाटतंय की या चरणांची फळं बघताना तारतम्यानं बघावीत. बलवान पक्षबली चंद्र असता व जन्म नक्षत्र दूषित असता, क्रूर असता, जन्म नक्षत्र दूषित नसेल, क्रूर नसेल, वेधित नसेल तरच वर वर्णन केलेली शुभ फलं जातकाला प्राप्त होतात. लग्न आणि चंद्र यापैकी जे बलवान असेल त्याचे नक्षत्र गुण जातकामध्ये जास्त प्रमाणात येतात. तसंच केंद्रामध्ये बलवान ग्रह स्थित असतील आणि लग्नदृष्ट बलवान ग्रह लग्नाला बघणाऱ्या बलवान ग्रहांचे नक्षत्र चरण यांचा विचार करणंही इथे महत्वाचं ठरतं. चंद्रावर दृष्टी असणाऱ्या ग्रहांचाही विचार करणं महत्वाचं ठरतं. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची देवता अहिर्बुज्ञ आहे. अहिर्बुज्ञ शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक पहिल्या अर्थानुसार अहिर्बुज्ञ म्हणजे सूर्यदेवता, तर दुसऱ्या अर्थानुसार तळामध्ये राहणारा साप किंवा द्वीपाचा सर्प असा होतो. उत्तरा भाद्रपदा आणि जातकामध्ये त्या नक्षत्राच्या देवतांचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. उत्तरा भाद्रपदा हा मनुष्यगणी नक्षत्र असल्यामुळे ते बरेच शुभ आहे, सत्वगुणी आहे. सत्वगुण यामध्ये दिसून येतात आणि हे नक्षत्र मध्यम बलवान आणि लक्ष्मीप्रद आहे. या नक्षत्राची योनी गौ योनी आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सुलोचनी नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू उत्तरेला जाते, ती कधीही परत मिळत नाही किंवा त्या संबंधी काही बातमीही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. या नक्षत्रावर जातकाला जर आजारपण आले तर ते 7 दिवसापर्यंत टिकतं, पण रोग मात्र असाध्य नसतात. हे नक्षत्र परमाग्नी तत्वाचं असल्यामुळे सुखदुःखाचे भोग, सांसारिक नीती अनिती, ऐहिक सुखदुःख अशी संमिश्र फळं जातकाला जास्त मिळतात. हे नक्षत्र सौम्य नाडीत येत असल्यामुळे सौम्य आणि शुभ फळे मिळतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात ग्रह दूषित झाल्यास संधिवात, रक्तदोष, रक्ताल्पता, सर्दी, शीतविकार, हातापायाच्या तळव्यांना मुंग्या येणे, घाम येणे, पोटाचे विकार, अपचन इत्यादी रोग उद्भवतात. या नक्षत्रात केतू असता पोटात गॅस होणे, वातशूळ होणे, राहू असता त्वचा विकार होतात, चंद्र शनी युती असता दमा, कफ यांचे विकार, रक्तदाब इत्यादी आजार संभवतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रानं प्रभावित जातक हे बुद्धिजीवी मध्यमवर्गीय असतात. सरकारी कार्यालय, नगरपालिका, बँका, विमा कंपन्या, न्याय खाते, रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, प्रवासी कंपन्या, तसंच शिक्षक, प्रोफेसर, वकील, बॅरिस्टर, चार्टर्ड अकाउंटंट, खेड्यातले मध्यम शेतकरी, बातमीदार, प्रकाशक,
छापखान्यातील कर्मचारी वर्ग, दलाल, फिरते एजंट, धार्मिक लेखन करणारे पुरोहित, होलसेल धान्य विक्रेते इत्यादीचा संबंधित व्यवसाय उत्तरा भाद्रपदा नक्षत्राशी संबंधित व्यक्ती करतात. तसेच गुप्तचर खाते आणि सेक्रेटरी शिक्षण खात्याचाही यात समावेश होतो. सिंह लग्न उत्तरा भाद्रपदा नक्षत्राने प्रभावित व्यक्ती असून सिंह लग्न असून अष्टमात चंद्र असता व्यक्तीला लाच मिळण्याची संधी प्राप्त होते आणि अशा व्यक्ती लाच घेतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात लग्न असल्यास जातकाचा कल VRS घेण्याकडे असतो. तसंच यांना राजकारणात फारसं यश मिळत नाही. तसंच उत्तरा भाद्रपदा किंवा मीन राशी मध्ये जन्मणारे जातक किंवा मीन लग्नामध्ये जन्मणारे जातक हे पेन्शनर्सही असल्याचं आपल्याला दिसून येतं. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मणाऱ्या जातकाचा विचार आपण केला तर नक्षत्र स्वामी हा शनीच्या प्रभावामुळे नक्षत्र स्वामी हा शनी आहे आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगी चिकाटी असते, दीर्घोद्योगी असतात, निश्चयी वृत्ती असतात, दूरदर्शी असतात आणि धीमेपणानं शांतपणे विचार करणारे असतात. राशी स्वामी हा गुरु असतो आणि याच्या प्रभावामुळे न्यायी, उदारता, विद्वत्ता, शहाणपणा हे गुण दिसून येतात. या नक्षत्रात जन्मणारा जातक सेवावृत्तीचा, विद्याव्यासंगी, व्यवहारी असून त्याच्या अंगी फार धाडस किंवा कर्तृत्व नसतं, पण तरी तो समाजात मिळून मिसळून वागतो, सदाचरणाने वागतो, धार्मिक असतो, पापभीरू वृत्तीचा असतो, मध्यम धनवान असतो आणि महत्वाकांक्षी, मानी, कायद्याच्या चौकटीत राहून वागणारा असतो, गुणी आणि सुंदर तेजस्वी असतो, गौरवर्णी असतो, शूर, धूर्त, सुखी असतो, शत्रूवर विजय मिळवतो. कधी कधी हे यांच्या जास्त परोपकारी वृत्तीमुळे हे स्वतःवर संकट ओढवून घेतात. या व्यक्ती धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीच्या असतात, त्यामुळे जीवनात येणाऱ्या संकटांना त्या न डगमगता सामोरे जातात आणि त्यातून बाहेरही पडतात. जीवनाच्या उत्तरार्धात यांचा कल धार्मिकता आणि आध्यात्मिकतेकडे असल्यामुळे त्यांना स्थितप्रज्ञता प्राप्त होते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये जन्मणाऱ्या जातकाचे वर्णन करताना नारद मुनी म्हणतात, प्रजावान धार्मिको वक्ता जितशत्रू सुखी विभू दृढव्रता सदा कामी अहिर्भुज्ञर्षम संभवा. अर्थात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मणारे जातक बहुसंततीवान, उत्तम वक्ता, धार्मिक स्वभावाचे, सुखी, वचनाने दृढ आणि कामभावना जास्त असणारे असतात. असे जातक प्रयत्नाद्वारे आणि त्यांच्या संपर्काद्वारे सामर्थ्य प्राप्त करतात आणि त्यांच्या कुलामध्ये सर्वाधिक प्रशंसित असतात. यांच्या रूप, गुण, विद्या, धन स्वभावामुळे उत्सवादीमध्ये ते प्रभावी ठरतात. यांची उंची मध्यम असते. अनुवंशिकतेचा अपवाद वगळता साधारणपणे 5 फूट 8 इंचापर्यंत यांची उंची असल्याचं आढळून येतं. यांच्या हस्ते अनेक शुभकार्य घडतात आणि हे स्वभावाने उदार आणि धन्य असतात. वराहमिहिर त्यांच्या मते ती प्रजावर्ण जितशत्रू धार्मिको उत्तरा भाद्रपदा जन्मस्थ जातकाचे वर्णन केले. हे जातक स्वतःहून स्वतःशी वैर करत नाही, पण एखाद्याने यांच्याशी वैर करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या गुणाद्वारे त्याला शांत करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये. प्रदानशीला जले सतत भिरू इज्जाध्ययनरती स्यादारहिर वृद्धने नरो जातः. असे वर्णन पाराशर ऋषींनी उत्तरा भाद्रपदा जन्मस्थ जातकाचं केलं आहे. हे जातक राज्याद्वारे सन्मानित, बहुसंतान, यज्ञ, स्वाध्याय आणि विद्यार्जनात सतत मग्न असून त्यांना पाण्याची भीती वाटते. उत्तरा भाद्रपदा हे ध्रुव संज्ञक नक्षत्र असल्यामुळे मुहूर्तशास्त्रानुसार गृहप्रवेश, बी पेरणं, व्यापाराचा प्रारंभ, गृहशांती, बाग तयार करणे, मंदिर निर्मिती यासारखी स्थिर कार्य केल्यास त्यांना स्थिरता लाभते. ही कार्य शक्यतो रविवारी करणं जास्त शुभदायक ठरते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र हे ऊर्ध्वमुख संज्ञक नक्षत्र असल्यामुळे यात उन्नतीकारक कार्य करणं शुभदायक ठरते. उदाहरणार्थ नोकरीला सुरुवात करणे, उच्च पद ग्रहण करणे, शपथविधी करणे, राज्याभिषेक करणे यासारखी कार्ये शुभदायक ठरतात.
या उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पंचक नक्षत्रांपैकी एक असून कुंभ आणि मीन राशीत जेव्हा चंद्र असतो त्यावेळी पंचक लागतं आणि पंचक लागलं असताना दक्षिण दिशेला प्रवास करणे, इंधन गोळा करणं, प्रेताचा अग्निसंस्कार करणे, घराचा स्लॅब टाकणे, छत तयार करणे, पलंग तयार करणे इत्यादी कार्य वर्ज्य मानतात. गर्ग ऋषींच्या मते पंचकम पंचगुणितम असं या पंचकाचं फल सांगितलं आहे. अशुभ म्हणजेच काय की अशुभ आणि शुभ जेही कार्य या पंचकात केलं जातं ते कार्य 5 पटीने आपल्याला करावं लागतं. म्हणून जातकाचे मृत्यू समयी पंचक असताना अग्निसंस्काराचे वेळी प्रेतासोबत 4-5 कणकेचे पुतळे देण्याची प्रथा आहे. अन्यथा 5 जणांचा मृत्यू होतो असा समज आहे. रविवारी आणि मंगळवारी उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्धी योग होतो. हा योग पूजा, जप, दान, विवाह आणि मंगल कार्यासाठी शुभ मानला जातो. अश्विनी नक्षत्रापासून जर आपण नक्षत्रांची गणनाला प्रारंभ केला तर 3 नक्षत्र क्रमशः सृष्टी, स्थिती आणि लय तारा प्राप्त करतात. यानुसार उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची तारा स्थिती आहे. जन्मकुंडलीत भाव फलकथनासाठी याचा उपयोग केला जातो. बृहद, सम आणि जघन्य अशा नक्षत्रांच्या संज्ञा असून याद्वारे बाजारातील वस्तूंच्या तेजी मंदीचा प्रामुख्याने विचार केला जातो. नक्षत्रांच्या या संज्ञा चंद्राच्या गतीवरून निश्चित केल्या जातात. चंद्रगती तुल्य नक्षत्र भोग असेल तर त्या नक्षत्राची संज्ञा समसंज्ञक नक्षत्र असते. चंद्रगतीपेक्षा जास्त भोगकाल असेल तर बृहद संज्ञक नक्षत्र आणि चंद्रगतीपेक्षा कमी भोगकाल असेल तर जघन्य संज्ञक नक्षत्र असते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र हे बृहद संज्ञक नक्षत्र आहे. बृहद संज्ञक नक्षत्रामध्ये त्या नक्षत्राच्या राशी संबंधित वस्तूंच्या बाजारभावामध्ये चढ उतार होताना दिसतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा संबंध तांदूळ, ढेप, तीळ, गूळ, साखर, मणिरत्न, मोती आणि समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या वस्तूंसंबंधी तसेच माशांपासून तयार होणाऱ्या पदार्थांशी असतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा सम्मुख वेध हस्त नक्षत्राला लागतो. म्हणून या 2 नक्षत्रांमध्ये राहू केतू असेल तर सुती वस्त्रांच्या भावांमध्ये तेजी येते. नक्षत्रांना शुभ ग्रहाचा वेध असेल तर त्या नक्षत्रा संबंधित वस्तूचे भाव मध्यम असतात. क्रूर ग्रहाचा वेध असेल तर वस्तूंचे भाव तेज असतात आणि शुभाशुभ मिश्र ग्रहांचा वेध असेल तरी देखील त्या संबंधित वस्तूंच्या भावामध्ये तेजी असते. कूर्मचक्रानुसार आपण विचार केला तर पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि शततारका या नक्षत्रांचा संबंध संपूर्ण हिमाचल प्रदेश, चीन, जपान, हाँगकाँग, कंधार, यमुनोत्री, तारस पर्वत, सुदूर युरोप, मंगोल देश, रावळपिंडी, पेशावर, चिनाब नदीचा प्रदेश, सियालकोट, झेलम प्रदेश, गांधार, होंड देश, तिबेट इत्यादी प्रदेशांशी असतो. संहिताच्या दृष्टीने नक्षत्राचा अभ्यास केला तर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र पीडित असता या नक्षत्रा संबंधित वस्तू, पदार्थ आणि उत्तरा भाद्रपदा संबंधित जीव म्हणजेच ब्राह्मण, कर्मकांडी, याज्ञिक, तपस्वी, अत्यंत श्रीमंत लोक, संन्यासी, ढोंगी लोक, राजा व उत्तम भोज्य पदार्थांचे व्यावसायिक इत्यादी लोकांना पीडा संभवते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये कन्येचं प्रथम रजोदर्शन झाल्यास अशी कन्या सुशील असते आणि हे बरेच अंशी अचूकपणे लागू पडतं असा अनुभव आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची मध्य नाडी आहे. गुणमेलन करताना वधूवरांची एक नाडी असणं अशुभ असतं. वियोग, घटस्फोट, मृत्यू यासारखे फलित प्राप्त होतं. विंशोत्तरी दशेचा विचार करता उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शनीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे शनीची महादशा वर्ष ही 19 वर्षांची असते. महादशा ही 19 वर्षांची असते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील विविध ग्रहांच्या फलांचा विचार जर केला तर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे पहिले चरणामध्ये रवी असता जातकास समाजात प्रतिष्ठित स्थान प्राप्त करून देतो आणि कौटुंबिक जीवन सुखी असते. दुसरे चरणात रवी असता कृषी विषयक कार्यातून भरपूर धनप्राप्ती होऊ शकते.
तिसरे चरणात रवी असता बुध आणि रवी बुध यांची युती असता स्वभाव उग्र असतो. चौथे चरणात रवी चांगली फळे देतो, स्वभाव उग्र असू शकतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये चंद्र असतात आणि तो रवी दृष्ट असता जातक राजयोगी, धन ऐश्वर्ययुक्त आणि सुखी असतो. मंगळ दृष्ट असता उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातला हा चंद्र मंगळ दृष्ट असेल तर पोलीस खाते, संरक्षण खाते, गुप्तचर खाते यामध्ये तो कार्यरत असतो. चंद्र हा बुधदृष्ट असेल तर नोकर चाकरांनी युक्त इंजिनियर, वास्तुकार, आर्किटेक्ट, ज्योतिष असतो. गुरुदृष्ट असता मोठा उद्योगपती, व्यापारी, मिल मालक असतो आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते. शुक्रदृष्ट असता धार्मिक, धनवान, राज्यमंत्री असतो. संतती उच्च शिक्षित, शास्त्रज्ञानी, कट्टर धार्मिक असते. उत्तरा भाद्रपदा पहिले चरणात चंद्र असता जातक दीर्घायुषी, यश, धन, प्रतिष्ठायुक्त जीवन जगणारा असतो. मात्र बालपणी त्रास भोगतो. या संदर्भात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची कुंडली बोलकी ठरते. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 ला रात्री 12:30 झाला असून जन्मस्थळाचे अक्षांश 10:49 उत्तर आणि रेखांश 78:49 ईस्ट आहेत. यांचा जन्म कर्क लग्नात 6:36 पुष्य नक्षत्राच्या प्रथम चरणावर झाला असून लग्न हे भूपांशात आहे आणि लग्न भूपांशात असल्यामुळे त्यांच्या आयुष्याचा विचार करता आपल्याला त्याचे फलित त्यांना पूर्णपणे मिळाल्याचं दिसून येतं. लग्नेश चंद्र हा भाग्यात उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात असून तो रवीच्या सिंह नवमांशात आणि गुरुच्या मीन राशीत आहे. धनेश रवीची दृष्टी पराक्रम स्थानातून लग्नेश चंद्रावर आहे. हा एक उत्तम योग आहे. धनेश रवी हा चित्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात असून रवीचा नक्षत्र स्वामी मंगळ हा अनुराधा पहिल्या चरणात आहे. ह्या अनुराधा नक्षत्राचा संबंध हा कलेशी असतो आणि म्हणून जातकाचा पराक्रम हा कलाक्षेत्रात होऊन धनप्राप्ती भरपूर प्रमाणात झाली आणि मान सन्मानही त्यांना प्राप्त झाला. तसंच तृतीयेश बुध हा राहूच्या स्वाती नक्षत्रात तुळे चतुर्थामध्ये असून त्याची दृष्टी दशमावर आणि दशमातील राहूवर असल्यामुळे जातकाचा पराक्रम क्षेत्र हे सिनेसृष्टी आणि राजकारण ठरले. रवी हा शनीच्या पुढे आहे. शनी हा रवीच्या राशीत आहे. हाही एक योग राजकारणामध्ये प्रवेशासाठी कारणीभूत आहे. दशमातील राहूवर भाग्येश गुरुची दृष्टी आहे. दशमेश मंगळ हा अनुराधा नक्षत्रात पंचमामध्ये स्वराशीत असून तो पंचमेशी आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात उत्तम करिअर झालं आणि त्याद्वारे धन, प्रतिष्ठा, मान सन्मान मिळाले. मंगळ हा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात असता जातक परदेशगमन करतो. तसेच जातकासोबत विश्वासघातही होऊ शकतो. आर्थिक हानी संभवते. मंगळ दुसऱ्या चरणात असता जातक स्वार्थी असतो. मंगळ तिसऱ्या चरणात असता जातक परदेशगमन करतो. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. मंगळ चौथ्या चरणात असता जातक निरोगी आणि सतर्क असतो. बुध मंगळ युती असता इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जातो. बुध उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असता पहिल्या चरणात तो जर असेल तर प्रखर कल्पनाशक्ती देतो. जातकाला क्रिएटिव्हिटी देतो आणि उत्तम अभिव्यक्ती प्रदान करतो. दुसऱ्या चरणात असता वाणिज्य, कायद्या क्षेत्रात यश देतो. साहित्याची आवड असते. तिसऱ्या चरणात असता जातक विद्वान असतो. इंजिनिअरिंग, ऑडिटिंग क्षेत्रात यश देतो आणि स्वतंत्र व्यवसाय करतो. चौथ्या चरणात जातक गव्हर्नमेंट जॉब करतो. उत्तम पत्नी, उत्तम संतती, उत्तम धन यामुळे तो सुखी असतो. गुरु उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात असेल तर जातक गव्हर्नमेंट जॉब करतो. दुसऱ्या चरणात असता धनादीबाबत सुखी असतो. तिसऱ्या चरणात असता धार्मिक प्रवृत्तीचा. चौथ्या चरणात असता डॉक्टर होऊ शकतो. कारण इथे वृश्चिक नवमांशाचा संबंध येतो. उत्तरा भाद्रपदा पहिल्या चरणात शुक्र चंद्र युतीत असता जातक महत्वाकांक्षी असतो. दुसऱ्या चरणात असता शुभ फल मिळतात. जीवनात यश आणि सुख मिळते. पत्नी सुशील आणि व्यवहार कुशल असते. तिसऱ्या चरणात असेल तर उत्तम धनप्राप्ती, सुखप्राप्ती असून ठेकेदारीत यश मिळते. चौथ्या चरणात असेल तर भाग्यवान आणि शुक्र अत्यंत चांगली फळे येथे देतो. जातक धनाढ्य असतो, सुखी असतो. उत्तरा भाद्रपदा
नक्षत्राच्या पहिल्या चरणात शनी असून त्या ठिकाणी गुरुयुक्त असेल किंवा गुरुच्या युतीत असेल तर प्रशासकीय सेवेत उच्च पदस्थ असतो. दुसऱ्या चरणात पत्नीच्या जीवनाच्या दृष्टीने तेवढे शुभ फळे देत नाही. तिसऱ्या चरणात शनिचंद्र युती असेल तर जातक विज्ञान क्षेत्रात एक्सपर्ट असतो. शनी बुध युती जातकाला लिपिक किंवा इंजिनियर बनवते. चौथ्या चरणात शनी अशुभ फळ देतो कारण हा मंगळाचा नवंश आहे आणि जातकाला फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पहिले चरण वगळता राहू इतर चरणांमध्ये धनवान आणि विद्वान बनवतो. तिसऱ्या चरणात राहू विद्वांच्या संगतीस जातकास प्रवृत्त करतो. चौथ्या चरणात राहू जातकाचा स्वभाव हट्टी बनवतो आणि त्यामुळे त्या हट्टी स्वभावामुळे त्याची हानी होते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जर केतू असेल तर परदेश गमन आणि कौटुंबिक कलहाचं दुःख देतो. दुसऱ्या चरणात केतू असता जातक घरातून निघून जाण्याची शक्यता असते. तिसऱ्या चरणात आर्थिक हानी देतो. चौथ्या चरणात परदेश प्रवास आणि शिक्षणात अडथळे येतात पण शिक्षण मात्र पूर्ण होतं. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात हर्षल नेपच्यून यासारखे ग्रह असतात. जातक सुखी, पैसा साठवणारा, अधीर वृत्तीचा, उतावळा, कोणत्याही गोष्टींचा क्षणिक विचार करणारा असतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्लुटो असेल तर उतावळा, चंचल, अस्थिर वृत्तीचा, वेळ येईल तसं वागणारा, बोलणारा, योग्य अयोग्य विचार न करणारा असतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मणाऱ्या स्त्री पुरुषांनी अश्विनी, कृतिका, मृग, पूर्वाषाढा या नक्षत्रात जन्मणाऱ्या स्त्री पुरुषांशी विवाह, मैत्री, भागीदारी करू नये. ती जास्त यशस्वी ठरत नाही. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे पहिले 2 चरण सर्प वर्गात येत असून शेवटचे 2 चरण हे सिंह वर्गात येतात. दैव त्रिकोणामध्ये म्हणजे 1, 5, 9 त्रिकोणामध्ये पंचमेश लग्नात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असता व्यक्ती अतिशय बुद्धिमान, संततिवान असते. पंचमेश भाग्यात असेल आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असेल तर अशी शुभफळ मिळतात. तसंच भाग्येश पंचमामध्ये लग्नात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असतानाही शुभफलदायी ठरतो. असा जातक भाग्याची साथ मिळाल्यामुळे हळूहळू प्रगती करतो आणि स्वतःच्या घराण्याचं नाव उज्ज्वल करतो. सप्तमामध्ये कोणताही शुभग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असता पती पत्नी हे सुशील, सुंदर, विद्वान आणि संसारी असतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात शनी हा पापग्रहांनी बिघडल्यास दारुण फळं मिळतात. तसंच मंगळ पापग्रहांनी बिघडल्यास क्रूर आणि मारक फळं देतो. नक्षत्र अरिष्टांचा विचार करता उत्तरा भाद्रपदाचं 3रं चरण आणि आश्लेषाचे 3रे चरणामध्ये जातकाचा दिवसा जन्म झाल्यास आई वडील भावंड आणि स्वतः जातकासाठी त्रासदायक ठरतं. जातकाचा दिवसा जन्म झाला असून उत्तरा भाद्रपदा व आश्लेषा नक्षत्रांच्या पहिल्या चरणात तो जन्म झाला असेल तर जातकाला रोग होण्याची जास्त प्रबळ शक्यता असते. वशिष्ठ ऋषींच्या मते जन्मक्षांशेच लग्ने जात सद्यो मृत्युप्रदा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे 3रे चरणात चंद्र 11:22 कलावर असून केंद्रात व अष्टमात असेल तर जातकाला मृत्यूचं भय असतं. शनी स्थित नक्षत्राद्वारे आपण आता उत्तरा भाद्रपदाचं फलित बघूया. जन्म नक्षत्रामध्ये जन्म नक्षत्रापासून 14, 15, 16, 17, 18, 19 या नक्षत्रांमध्ये शनी जर असेल तर तो अरिष्टकारक आणि कष्टदायक ठरतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मणाऱ्या जातकासाठी उत्तरा भाद्रपदामध्ये शनी अशुभ फलदायी ठरतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मणाऱ्या व्यक्तींसाठी 14वं नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, 15वं हस्त, 16वं चित्रा, 17वं स्वाती, 18वं विशाखा आणि 19वं अनुराधा हे असून या नक्षत्रामध्ये शनीचं भ्रमण हे अत्यंत अरिष्टकारक आणि कष्टदायक ठरतं. वृद्धवर्ग ऋषींच्या मते एकांश कस्यो मंदारो यत्र तत्र स्थितौ तदा शशी केंद्र गतौ तव्वा विमातृभ्याम न जीवती. कोणत्याही नक्षत्राच्या एकाच चरणामध्ये शनी मंगळ एकत्र असता जातकाला प्रबल कष्टदायक ठरतात आणि मातेच्या सुखात कमतरता असते असे हा श्लोक येथे आपल्याला सांगतो. जर हे मंगळ शनी दोघे चंद्राच्या केंद्रात असतील तर मातेला जास्त कष्टदायक ठरतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात शुभग्रह कोणत्याही भावात असता
त्या भावाची शुभ फले वृद्धिंगत होताना दिसतात, मात्र ती फळे मध्यम प्रतीचीच मिळतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र चरणावर द, ज्ञा, ज्या, था या नामाक्षरांचा अंमल असतो, तर याचा आराध्य वृक्ष कडुनिंब आणि पर्यायी वृक्ष हा आवळा असतो. या नक्षत्रात साठी 7मुखी आणि 14मुखी रुद्राक्ष योगकारक ठरतो. आराध्य वृक्ष कडुनिंबाचे पान, काडी, साल, फळ, निंबोणी इत्यादीचा औषधी उपयोग होतो. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा मंत्र ओम ऐर्बुज्ञाय नमः असा असून त्याची देवता ऐर्बुज्ञ आहे आणि ह्या जपाची जपसंख्या ही 10,000 अशी आहे. तर अशा प्रकारे हे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आपल्या समोर मी मांडलंय आणि या सर्वात शेवटी येणाऱ्या दिवाळीबद्दल सर्वांना शुभेच्छा प्रदान करून मी माझ्या या व्याख्यानाचा शेवट करते. धन्यवाद. वनिता खूपच छान बोललेली आहेस. म्हणजे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रावर तुला PhD करायला हरकत नाही असं एकंदरीत भरपूर अभ्यास करून हे नक्षत्र तू मांडलेलं आहेस. म्हणजे त्या नक्षत्राचा शर म्हणजे आणि त्याची प्लेसमेंट, तारे तू जे विशद केलेस या नक्षत्रांमधले ते, नंतर लग्न चंद्रावर दृष्टी टाकणारे ग्रह या नक्षत्रातले, तर ते सुद्धा खूप छान. त्या या नक्षत्रांचा वेध हे सुद्धा खूप चांगलं सांगितलं. नंतर कोणकोणत्या प्रदेशांवर या नक्षत्रांचा अंमल आहे, म्हणजे तुझा अभ्यास याच्यातून खूप चांगला दिसतो. फलादेशाच्या क्लासमध्ये खूपदा आपलं प्रेडिक्शन चांगल्या प्रकारे मांडणारी वनिता आहे. तर अशी हुशार विद्यार्थिनी आज आपलं व्याख्यान तिने सादर केलं, तर खूप छान केलेलं आहे. म्हणजे मला सांगायला काही ठेवलेलंच नाहीये, इतकं सुंदर सांगितलेलं आहेस तू, तर हरकत नाही काही. तर आता आपण पुढच्या भागाकडे येऊया. पुढचा जो विद्यार्थी आहे तो विशारदचा विद्यार्थी, आणि त्याचा परिचय आता सौरभ करून देईलच, पण हा सुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय हुशारी दाखवणारा असा हा विद्यार्थी आहे. आणि अभिजित नक्षत्रावर अजून कोणी बोलल्याचं मला आठवत नाही, पण हा लगेच म्हणला की मी अभिजित नक्षत्र घेतो आणि त्याच्यावर बोलतो, काय थोडं का होईना, पण जे तो बोलणार आहे तर ते खरंच म्हणजे सगळ्यांना ते माहितीपूर्ण असेल. तर सौरभला मी सांगते की त्याचा परिचय करून द्यावा. वनिता मॅडम, थँक्यू. जोरदार भाषण झालं, म्हणजे सगळ्या सर्वांगाने तुम्ही स्पर्श केला पूर्ण. थँक्यू सर. आता थँक्यू सर, पुढचं माझा परिचय करून दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आता पुढचं जे व्याख्याते आहेत, सगळ्यांचे आभार मानते. पुढचे व्याख्याते आहेत, तो दिसता वयाने लहान आहे, पण त्याचं नावच त्यांनी लिहिलंय वेदमूर्ती असं तो आहे. म्हणजे वेदांचा अभ्यास ज्यांनी पूर्ण केलाय, असा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असा आज आदित्य मोरेश्वर फ्रेंड्स आहे. हा गणेश भक्त आहे, त्याचबरोबर अनेक त्याला पदवी मिळालेल्या आहेत. मी आता त्याच्या पदव्या वाचताना मी थकलो की वेदमूर्ती, वेदभूषण, विद्यालंकार, दाक्षिणामान्य शारदा पीठम शृंगेरी, तसंच कांची कामकोटी पीठम चेन्नई, अवधूत दत्तपीठम मैसूर, सहस्रबुद्धे समाधी मंदिर पुणे आणि वेदशास्त्रोक्त सभा पुणे येथे त्यांनी विविध परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. असा अभ्यास करणारा, आणि आज म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे वेदाचा अभ्यास सध्या कोणी करत नाही. इतक्या लहान वयात त्याचा अभ्यास पूर्ण करून त्याच्यावर भाष्य करणारा असा आज आपला मित्र आदित्य आपल्याला आता त्याला जो आवडतं असं त्या आवडत्या त्याच्या अभिजित नक्षत्राबद्दल माहिती देणार आहे. अभिजित, ओव्हर टू यू. अनम्यूट केलंस तू? हे झालं, फ्रीज झालंस आदित्य, फ्रीज झालास तू. हा हो, आवाज येतोय. ओके, चल सुरू कर. थँक्स. हो, मॅडमला खूप खूप नमस्कार आणि खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये ज्योतिष विषयामध्ये सुरुवात करणाऱ्या मॅडम, म्हणजे शिकवणीपासून ते संस्कारांपर्यंत
प्रयत्न करतो. हे प्रोत्साहन सुद्धा मॅडमनेच दिलं मला. हे खूप मोलाचा क्षण आहे. माझी हिंमत होत नव्हती, पण मॅडम म्हणाल्या की प्रयत्न कर, अभ्यास कर. वेदांमध्ये बरेच त्याचे उल्लेख गेलेले आहेत. ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे प्रयत्न कर आणि त्याचे उल्लेख सगळीकडे मांड, असं आवाज येतोय ना म्हणजे आवाज येतोय ना म्हणलं. आता आलात, आवाज मधनं मधनं जातोय, फ्रीज होता. बोल, पण सुरू कर. हो, ओके. हो. सत्ये नमः, श्री गुरुभ्यो नमः. अभिजित नक्षत्राचा भोग्य काळ वैश्वान्त्यपाद श्रुत्याद्यतिथ्यं षष्ठाभिजित भवेत यतराष्टाविंशतिर्भानां गण्योजन तत्र नान्यथा. वैश्व म्हणजे उत्तराषाढा नक्षत्राचे चौथे चरण आणि श्रवण नक्षत्राचे पहिले चरण मिळून अभिजित नक्षत्राचा विभाग मानतात. जेथे 28 नक्षत्र घेणे असतील तेथेच अभिजित नक्षत्र धरावे. म्हणलं गेलंय. जे चतुर्मुख ब्रह्मा म्हणतो आपण, त्या ब्रह्मदेवाचं वर्णन केलेलं आहे. हे नक्षत्र सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. पुष्य नक्षत्र हे सर्व नवीन वस्तू, सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वात पवित्र मानले जाते. असंच ह्या नक्षत्राचा विशिष्ट कामनेसाठी, विशिष्ट गोष्टींसाठी वापर केला जातो, ते म्हणजे आपलं अभिजित नक्षत्र. तसंच अभिजित नक्षत्रावरती विशिष्ट लोकांची 45 ते 12:45 हा असा माध्यान्ह काल पकडलेला आहे. तसा तो 2 तासाचा वेळ आहे, पण त्यातल्या त्यात तो 11:45 ते 12:45 हा विशिष्ट मुहूर्त मानला गेलाय. अभिजित हे भारतीय ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले नक्षत्र आहे. सध्याच्या खगोलशास्त्रात वेगा नावाच्या ताऱ्याला अभिजित म्हणलं गेलंय. तैत्तरीय संहिता आणि अथर्ववेदात 28 नक्षत्रांचा उल्लेख आहे व प्रत्येक मुहूर्त म्हणून रोज दुपारी 12 वाजून 2 तासांचा मुहूर्त हा अभिजित मानला जातो. या शुभ मुहूर्तावर श्री रामप्रभूंचा पण जन्म झालेला आहे. अभिजित नाम नक्षत्रम उपरिष्टाद षाढानाम अवस्यात श्रवणाचैत असं अथर्ववेदामध्ये एक वचन गेलेलं आहे. त्या वचनानुसार विचार करता हे दोन्ही चरण म्हणजे अभिजित नक्षत्राची वेळ आहे असं म्हणलं गेलंय. तर ह्या 2 चरणांचं मिळून एक अभिजित नक्षत्र तयार होतं. या व्यतिरिक्त अभिजित हे लग्न देखील पण मानलं गेलंय वेदांमध्ये. जी माध्यम दिन वेळ असते त्या लग्न अभिजित लग्न सुद्धा म्हणलं गेलंय त्या वेळेला. बृहस्पतेर मध्यन्दिनः तत्पुण्यन्ते तस्मिनः तस्मात् तर्हिते क्षयनिष्ठन्तमती. हा माध्यम दिन काळ बृहस्पतीचा पण म्हणलं गेलंय. जसं आपल्या नवग्रहांमधले जे गुरु हा बृहस्पती म्हणतो आपण, किंवा आपल्या गुरु परंपरेतले जे गुरु म्हणतो, तर त्या माध्यम दिन काळ हा बृहस्पती संबंधित मानला गेलेला आहे. तर त्या अभिजित नक्षत्राचा मुहूर्त व बृहस्पती संबंध हे संबंध बघता एखादी विद्या संपादन करण्यासाठीची सुरुवात किंवा एखादं माध्यम दिन वेदांमध्ये आरण्यक नावाचा ग्रंथ गेलाय, तर त्या ग्रंथाचा उल्लेख सुद्धा त्या वेळेत सुरू करावा असं म्हणलं गेलेलं आहे वेदांमध्ये. त्या वेळेत आरण्यक हा ग्रंथ सुरू करावा असं वेदांमध्ये उल्लेख गेलेला आहे. मधली वेळ म्हणजे ती की अभिजित नक्षत्राची वेळ असं ते म्हणलं गेलंय. किंवा कुठल्याही प्रकारचा योग्य मुहूर्त किंवा कुठल्याही प्रकारची एखाद्या विशिष्ट कामना किंवा विशिष्ट मुहूर्त असं सुद्धा ह्या मुहूर्तासाठी अभिजित नक्षत्राची जी वेळ सांगितली आहे, तर ती वेळ सुद्धा त्या दुपारच्या माध्यम दिन काळात सांगितलेलं आहे. कुठली गोष्ट सुरू करायची असेल तर या अभिजित नक्षत्राला आपण 2 नक्षत्रांमध्ये दिसतो त्याप्रमाणे पाहू शकतो. अजून एक वर्णन केलंय की यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेतत् अमुञ्च लोकमिदमुच सर्वं तन्नो नक्षत्रमभिजित विजित्या सृजन् दधात् वरुणीयमानं ब्रह्मणे स्वाहा अभिजिते स्वाहा ब्रह्मलोकाय स्वाहा विजित्यै स्वाहेति. प्रत्येक नक्षत्राला अधिदेवता व प्रत्येकदेवता असते. म्हणजे त्याच्या आधीची एक देवता व नंतरची एक देवता, अशा त्या 2 देवतेंमुळे एक नक्षत्र पूर्ण होतं. त्यांना अधिदेवता व प्रत्येक देवता असं म्हणलं गेलंय.
असंच अभिजित नक्षत्राची ब्रह्मदेवता आहे व अभिजित देवता आहे. दोन्हीचं मिळून अभिजित नक्षत्र पूर्ण होतं. त्यामुळे त्यांनी ह्या मंत्रामध्ये वर्णन केलंय. यस्मिन् ब्रह्मा अभ्यजयत् सर्वमेतत् अमुंच लोकमिदमुच सर्वम, असं वर्णन त्यांनी केलंय की ज्या एका काळामध्ये देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं, त्या युद्धाचं विजय मिळवण्यासाठी जो प्रयत्न चालला होता तो विजय मिळवणं होत नव्हतं. तर त्या काळात वेदांमध्ये वर्णन केलं होतं की ते विजय मिळवण्यासाठी प्रयत्न हा अभिजित नक्षत्राच्या काळात करावा, असं वर्णन सांगितलंय. यस्मिन् ब्रह्मा अभ्यजयत् सर्वमेतत्, की त्या काळात जर तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला विजय नक्की प्राप्त होऊ शकतो, असं त्या वेदांमध्ये उल्लेख केल्यामुळे देवदानव युद्धामध्ये जो विजय झाला तो विजय सुद्धा ह्या मध्या वेळेतच संपला होता आणि देवाधिकांना आपल्याला विजय मिळाला होता. तो काळ सुद्धा हा अभिजित नक्षत्राचा काळ सांगितला गेलाय. दुसरं म्हणजे अंतरिक्ष भूमीमध्ये दोन शक्तींमध्ये एकमेकांमध्ये जेव्हा युद्ध झाले होते त्याविषयी पण वेदांमध्ये उल्लेख गेलेले आहेत. तेव्हा सुद्धा ह्या काळातच त्या विजयाला प्राप्त होण्यासाठी हा काळ वापरला होता. जो 11:45 ते 12:45 हा जो काळ आहे तो वापरला गेलाय अभिजित नक्षत्रात. या संघर्षामध्ये देवगणांचा जो विजय झाला, ज्या दिवशी हा विजय त्यांना प्राप्त झाला ह्या अभिजित नक्षत्रावरती किंवा ह्या अभिजित मुहूर्तावरती, तर त्या अर्थात अंतरिक्षात संचार करणारे जे लोक आहेत त्यातील काही लोक देवगण असे म्हणले गेले आणि काही लोक राक्षसगण असे झाले. त्या नक्षत्र संकुलाच्या सान्निध्यात ज्या दिवशी चांगल्या शक्तीचा देवगणांचा विजय झाला त्या दिवसाला त्या घडलेल्या घटनेनुसार नाव देण्यात आले, ते म्हणजे अभिजित असं म्हणलं गेलंय. तर शेवटचा मंत्र सुद्धा अभिजित नक्षत्राबद्दल अथर्ववेदामध्ये मांडला गेलाय की जं कामयेत अनपज्येत तवेदस्मिन् नक्षत्रे जातयेत अनपजेयमेव जयति पापपराजित भवतु त्रैवत्ये प्रभवन्न, असं सुद्धा एक यजुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये असा उल्लेख गेलेला आहे. परत ऋग्वेदामध्ये नक्षत्र द्रष्ट सत्र विकृती याग नक्षत्र सत्र याग प्रकरण आणि यजुर्वेदामध्ये ब्राह्मण तैत्तिरीय अरण्यकात हे सगळे उल्लेख अभिजित नक्षत्राचे गेलेले आहेत. तर 27 नक्षत्रांचा विचार करता विशिष्ट नक्षत्र मानले गेले अभिजित नक्षत्राला. पण जसं आपण जन्म झाल्यानंतर एखादं नक्षत्र आपल्यावरती लग्न पत्रिकेनुसार येतं, तसं अभिजित नक्षत्राचा विशेष हे फक्त मुहूर्तावरता किंवा एखाद्या विशिष्ट कामनेसाठी वापरला जाणारा वेळ हा अभिजित नक्षत्राचा किंवा अभिजित मुहूर्त म्हणून वापरला जातो. असं या अभिजित नक्षत्राबद्दल एवढा अभ्यास केलेला आहे. अजून पण अभ्यास सुरू आहे, मॅडमचं मार्गदर्शन सुरू आहे आणि प्रयत्न करतोय. तर असंच अजून एक बाकीच्या नक्षत्रांवरती पण एक थोडासा अभ्यास केला, 1-2 मिनिटात मांडतो तेवढा. की मघा मृगशिरो हस्तः स्वाती मूला अनुराधयोः रोहिणी रेवती चैव उत्तराणां त्रयं तथा आवाहे च विवाहे च कन्या संवरणे तथा वापयेत् सर्वबीजानि गृहग्रामं प्रवेशयेत् पुष्याश्विनी तथा चित्रा धनिष्ठा श्रवणं वसुः सर्वाणि शुभकार्याणि सिद्ध्यन्ते शुचभेषु च. मघा मृगहस्त स्वाती मूळ अनुराधा रोहिणी रेवती उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा अशी 11 नक्षत्रे काही शुभ कार्यास आरंभास विवाहास कन्या वरण्यास शेतात बी पेरण्यास काही वस्तूंचा संग्रह करण्यास गृहप्रवेश आणि ग्रामप्रवेश करण्यास प्रशस्त मानलेली आहेत. तसेच अश्विनी पुष्य चित्रा धनिष्ठा श्रवण आणि पुनर्वसू ही 6 नक्षत्रे देखील शुभ कार्यास उक्त मानलेली आहेत. परंतु त्या नक्षत्रांवर विवाह करू नये. याशिवाय राहिलेल्या नक्षत्रांपैकी तिन्ही पूर्वा ज्येष्ठा आर्द्रा आणि शततारका ही मध्यम नक्षत्र मानले गेलेत आणि भरणी कृत्तिका आश्लेषा ही 3 नक्षत्रे अत्युग्र होत, म्हणून ही अत्युग्र नक्षत्रे शुभ कार्यांना सर्वथा वर्ज करावी असा उल्लेख शास्त्रामध्ये गेलेला आहे. आता माग मॅडमने जसं उल्लेख केला म्हणजे आता यांनी उत्तराषाढावरती बोलले मॅडम, उत्तरा भाद्रपदा, हा उत्तरा भाद्रपदा आणि पूर्व भाद्रपदा त्या 2 नक्षत्रावरती बोलणं झालं. तर ते अनायासे बोलल्यामुळे त्या दोन्ही ह्याचे वैदिक मंत्र म्हणतो आणि मग आपण थांबूया. की हरि ओम उतनो हिरबुध्न शृणोत एकपात पृथिवी समुद्रः विश्वे देवारुता वृदो हुवाना स्तुता मंत्रा कविशस्ता अवंतु. हा पूर्वा भाद्रपदाचा मंत्र ऋग्वेदातला आहे, वेदांमध्ये गेलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अजेक पदे नमः असं तिथे उल्लेख केलेलाच आहे. आणि उत्तरा भाद्रपदाचा नक्षत्र मंत्र आहे
शिवो नामास्ति स्वधिष्ठिते पिता नमस्तेऽस्तु मामाहिंसीः निरवत्तयां न्यायसेनाद्याय प्रजन्नाय राजस्पोषाय सुप्रजाय स्वीतिजाय अहिर्बुद्ध्याय नमः असा उत्तरा भाद्रवादचा वेदमंत्र आहे. असा हा प्रयत्न केलेला आहे. आता मॅडम सांगतील त्याप्रमाणे पुढचं मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे मी अजून पण अभ्यास करेन आणि प्रयत्न करीत राहीन. शुभम भवतु. छान. म्हणजे वेदांपासून जे आपलं ज्योतिषशास्त्र चालत आलेलं आहे त्याचा उल्लेख आज आपल्याला मंत्रांच्या द्वारे पेंडसेनी करून दिला. तर खूप छान वाटलं. सगळं तुझ्या या मंत्रांनी आपलं इथलं वातावरण सगळं अगदी पवित्र झाल्यासारखं वाटलेलं आहे. खूप छान वाटलेलं आहे. आणि अभिजित नक्षत्राला हात घालणारा आतापर्यंत कोणी मला भेटलं नाही, पण तर ते तू आता मांडलंस तर त्याबद्दल तुझं स्पेशल अभिनंदन. आणि पुढे तुम्हाला खरं खूप नमस्कार. आतापर्यंत पहिल्यांदाच कोणी असं मला ह्या गोष्टीबद्दल म्हणतो आपण प्रेरणा दिली आणि ह्याच्याकरता प्रशस्त केलं, पुढे केलं. मार्गदर्शन तर मिळालंच, पण बाकीच्या गोष्टींचा सपोर्ट मिळाला. हे कोण करत नाही. आज बाहेर बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींबद्दल प्रेरणा मिळत नाही. तुमच्याकडून मिळाल्याबद्दल शतशः प्रणाम. मी प्रेरणा दिली तरी घेणारे पाहिजेत ना, नाही का? हो, ते तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि नक्षत्रांचं सगळं जे व्याख्यान आहे ते विद्यार्थ्यांनी सगळं ओढून नेलेलं आहे. आता आपण पुढच्या आपल्याला थोडा उशीर झालेला आहे, पण आज आपल्या मनीषा शिवरकर आपल्या क्लासमधल्या अगदी ज्येष्ठ विद्यार्थिनी म्हणू आपण, आता नवीनच जॉईन झालेल्या आहेत विशारदला, परंतु त्यांचा पूर्वीचा अभ्यास म्हणजे कसा आहे की त्या ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकांचं प्रूफ रिडिंग करत होत्या. त्याच्यामधून त्यांनी जेवढं ज्ञान घेतलं आतापर्यंत तर ते त्या ज्ञानाने त्या खरं म्हणजे परिपूर्ण आहेत. परंतु त्यांनी त्या म्हणाल्या की मला तुमच्याकडून शिकायचं आहे, कारण ज्योतिष आणि अध्यात्माच्या अंगाने जे आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातं तर ते त्यांना प्रत्यक्ष ऐकायचं होतं. त्यामुळे त्या जॉईन झालेल्या आहेत, पण त्यांचा अभ्यास मुळातच चांगला आहे. तर मी त्यांना विनंती करते, त्यांचं बोलणं पण छान आहे, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. मनीषा मॅडम. शिल्पा मॅडमना खूप खूप नमस्कार, सप्रेम नमस्कार. व्याख्यान कसं असावं आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्य किती प्रगती करू शकतात याचं उत्तम उदाहरण आजचा हे व्हिडिओ किंवा कार्यक्रम आपण म्हणू शकू. मॅडमचे सर्व विद्यार्थी नाफडे सर असू देत, वनिता पाटील आणि आताचे वेदमूर्ती आदित्य, उत्कृष्ट हा शब्द कमी पडेल या प्रतीची ही व्याख्यानं झाली. मला विशेष कौतुक करावं. श्रुती राहिली ना, श्रुतीने पण दिलंय छान. मला तेच म्हणतेय मी, मला विशेष कौतुक करावं असं वाटतं ते नवीन पिढीतल्या श्रुतीचं. श्रुती आणि श्रुतीच्या वयोगटातील विद्यार्थी ज्योतिषशास्त्राचा अतिशय उत्कृष्ट कालाकडे घेऊन जातील ज्योतिषशास्त्राला, अशी अपेक्षा व्यक्त करून मी या सर्व वक्त्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करते. शिल्पा मॅडमनी जरी नक्षत्रांचं हे 27वं पूर्ण झालं तरी असेच उपक्रम सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुरू ठेवावेत ही त्यांना नम्र विनंती करून थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजचा कार्यक्रम उत्तम झालेला आहे आणि सगळी तांत्रिक बाजू ही सौरभनी सांभाळलेली आहे, तो नेहमीच सांभाळतो, तर ती बाजू पण त्यांनी सांभाळलेली आहे, तर त्याचेही मी आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पुढचं असंच व्याख्यान घेऊन पुढच्या महिन्यामध्ये आपण येणार आहोत. तर आज आपण थांबतोय. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.